सन 1995. साहेब ऐका माझं, जंगलाच्या त्या जाळिकेतून रस्ता न्यायचा विचार पण करू नका. तिथं सगळी झाडंही माक्षिक देवाची आहेत. आबा कळवळून म्हणाले. सह्याद्रीच्या कोकण आणि घाटमाता यांच्यामधल्या दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या शिवटणे गावात ग्रामसभा सुरू होती. त्या सभेला गावातील लोक, गावाचे प्रमुख आबा आणि धरण बांधणाऱ्या कंपनीचे काही लोक आले होते. एका खाजगी कंपनीने त्या भागात धरण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी वाहतूक करण्यासाठी एका बाजूने जंगलातून रस्ता तयार करणे गरजेचे होते. कंपनीने ही जबाबदारी श्रीरंगवर दिलेली. जवळपास 40च्या श्रीरंगला अशा कामाचा चांगला अनुभव होता. त्याच्या हाताखाली देखरेख करण्यासाठी अजून 4 अधिकारी होते. स्थानिक लोक आणि बाहेरून आणलेले काही कामगार एकत्र करून पुढील काम करण्याचा त्यांचा विचार होता. आता तुम्हाला जे सांगितलं त्यानुसार जाळिकेतून रस्ता नेला नाही तर खूप लांबून रस्ता करावा लागेल. कारण जाळिकेच्या एका बाजूला नदी आहे तर दुसऱ्या बाजूला दलदल. त्यामुळे रस्ता हा जाळिकेतूनच होईल. श्रीरंग म्हणाला. साहेब, आमच्या कितीतरी पिढ्या या गावात गेल्या पण जाळिकेमधल्या झाडांना कुणी हात लावला नाही. तिथं फक्त माक्षिक देवाची पूजा केली जाते. कशाला उगाच संकट ओढून घेताय? हे बघा आबा, तुमच्या भावनांचा मी आदर करतो पण मला माझं काम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. रस्ता तर जाळिकेमधूनच होईल. असं असेल तर तुमचं कर्म आणि तुमच्याकडे सगळ्या सरकारी परवानग्या आहेत त्यामुळे त्यात आम्ही काही आडकाठी करणार नाही. पण गावामधून तुम्हाला कसलीही मदत मिळणार नाही. तसं असेल तर आबा, आम्ही तिथून रस्ता करूनच दाखवू. बघूया तरी नक्की कोण चुकीचं ठरतोय. फार वेळ नाही जावं लागणार त्याला. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. आबा खिन्न हसत म्हणाले. काही दिवसांनी कामगार पोहोचले. गावापासून काही अंतरावर जंगल सुरू होत होते. त्यानंतर होता तो जवळपास 10 वर्ग किमी जाळिकेचा पट्टा. त्या पलीकडे उंच डोंगर होता. त्या डोंगराच्या पलीकडे धरण बांधले जाणार होते. जंगल तोडणे तसे सोपे काम होते पण जाळिकेमध्ये अत्यंत दाट आणि उंच अशी मोहाच्या एका प्रकारातील झाडे होती. त्यावर रानवेली तर अशा पसरलेल्या जणू काही हिडिंबेच्या जटा. अशा जाळिकेमधून झाडे तोडून रस्ता बनवणे अवघड तर होतेच. श्रीरंगच्या हाताखाली काम करणारे 4ही अधिकारी जातीने कामावर लक्ष देत होते. बाहेरून आणलेल्या पगारी कामगारांना फक्त त्यांच्या कामाशी देणे घेणे होते. रस्ता बनवण्यासाठी बाहेरील जंगलातील काही झाडे तोडायला त्यांना 2 दिवस लागले. काम वेगाने सुरू होते. कामगारांना राहायला गावाबाहेरच एका मोकळ्या पटांगणात तात्पुरते तंबू उभारले होते. आता जाळिकेमधून काम सुरू झाले होते. मोठे मोठे वृक्ष, त्यांचे आवाढव्य बुंदे. ते बुंदे कापायला मोठाली यंत्रे कमी पडत होती आणि बुंदा कापलाच तरी त्यावर असणाऱ्या जाडजूड वेली तो बुंदा सोडत नव्हत्या. त्यासाठी त्या वेली कापाव्या लागत होत्या. त्यामुळे आता कामाचा वेग थंडावला होता. हळूहळू काही भाग कापून झाल्यानंतर ते जाळिकेच्या मध्यावर पोहोचले. संध्याकाळची वेळ होती. श्रीरंग त्याच्या हाताखाली असलेल्या 4 अधिकाऱ्यांसोबत बोलत होता. आता आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागेल. वरून मालकांचा दबाव वाढतो आहे. आपण अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ घेतला आहे या कामासाठी. साहेब, पण इथली झाडे इतकी गुंतागुंतीची आहेत. वेळ तर लागणारच ना? आशिष म्हणाला. ते मला कळतंय पण वरती कसं कळणार ना? त्यासाठी मी अजून कामगार बोलावतो. आता आपण 24 तास काम सुरू ठेवणार आहोत. तुम्ही 4घे शिफ्टमध्ये काम करा. पण साहेब, शिफ्टमध्ये काम करायचं म्हणजे इथेच राहायला पाहिजे. दरवेळी गावात जाऊन कसं येणार? बरोबर. त्यासाठी इथेच लाकडाची केबिन बांधून घ्या. पुढेही आपल्याला तिची गरज लागेलच. ते हे बोलतच होते. तोच एक कामगार आला. साहेब, तुम्ही जरा येता का? एक झाड आहे, त्याचं काय करायचं सांगा. श्रीरंग आणि इतर 4घे त्या कामगारासोबत आले. अंधार पडत आल्याने मोठे फ्लड लाईट सुरू केले होते. जाळिकेच्या मधोमध मोहाचे खूप मोठे झाड होते. त्याच्या पायथ्याशी कसलासा दगड ठेवलेला. त्यावर चित्रविचित्र आकृत्या होत्या. त्या दगडावर हळद कुंकू वाहिलेले. साहेब, हा काय प्रकार असेल? एक कामगार बोलला. हाच त्यांचा मक्षिक देव असेल. एक काम करा, हा दगड इथून नीट हलवा आणि एका बाजूला नेऊन ठेवा. हे झाड तर आपल्याला कापावेच लागेल. बऱ्याच प्रयत्नानंतर तो दगड हलला
कामगारांनी उचलून तो दगड बाजूला नेऊन ठेवला. त्याच वेळी जमीन काहीशी थरथरली. तो दगड होता त्या जागी खड्डा पडला होता. कामगारांनी पटकन तो खड्डा बुजवला. त्यानंतर ते अजस्त्र झाड कापायला सुरुवात केली. 2 दिवस अनेक कामगार झटत होते. तेव्हा कुठे ते झाड कापले गेले. एका बाजूला कापलेल्या मोठ्या झाडांपासून लाकडी केबिन बनवायचे काम सुरू होते. काही दिवसातच लाकडाची एक मोठी केबिन बनवून झाली. अजूनही जाळिकेचा बराच भाग कापायचा बाकी होता. श्रीरंगचे 4 सहकारी होते, आशिष, मोहन, केतन आणि अजित. त्यापैकी 2 जण कामगारांसोबत असायचे आणि 2 जण विश्रांती घ्यायचे. रात्रपाळी दिवसपाळी असा अदलून बदलून त्यांचा क्रम असायचा. एक दिवस आशिष आणि मोहन सकाळी केबिनमध्ये आले. ते आल्यावर केतन आणि अजित काम सुरू होतं त्या ठिकाणी जाणार होते, पण केबिनचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ ठोठावून देखील कोणीही दरवाजा उघडत नव्हतं. त्यांना काळजी वाटायला लागलेली. काही कामगारांना बोलावून त्यांनी केबिनचा दरवाजा तोडला. आशिष आणि मोहन आत आले. समोरच केतन आणि अजितचे देह आस्थाव्यस्त पडलेले. आशिषने त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचे देह थंड पडलेले. आशिषने मोहनकडे पाहत नकारार्थी मान डोलावली. अरे पण यांना झालं काय? मोहन बोलला. अंगावर कुठे जखम वगैरे दिसेना, काय माहीत काय झालं असेल. आशिष बोलला. श्रीरंग सरांना ही बातमी सांगायला पाहिजे. आशिषने एका कामगाराला त्यांना तार करायला पाठवले. जवळपास 5 तासांनी श्रीरंग आला. तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील लोक देखील तिथे जमा झाले होते. श्रीरंगने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येतानाच ॲम्ब्युलन्स सोबत आणलेली त्यात त्या दोघांचे मृतदेह भरून शहराकडे पाठवून दिले. त्यांच्या कंपनीचा शहरात दबदबा असल्याने हे प्रकरण सहज सांभाळले जाईल याची त्याला खात्री होती. ते मृतदेह पाठवून झाल्यावर तो आशिष आणि मोहन सोबत बोलत होता. हे सगळं कसं झालं सर? आम्हालाही कल्पना नाही. सकाळी आम्ही आलो तेव्हा दरवाजा उघडला नाही, म्हणून मग दरवाजा तोडावा लागला. आत पाहतोय तर ते दोघेही जमिनीवर पडलेले. अंगावर कसल्याही जखमा नव्हत्या, त्यामुळे आधी आमच्या काही लक्षात आलं नाही. आशिष बोलला. हे प्रकरण दाबण्यासाठी कंपनी त्याचं पोस्टमॉर्टम करून घेईल की नाही यावर शंका आहे मला. त्यामुळे त्यांना काय झालंय हे नाही कळू शकत आपल्याला. पण साहेब आता पुढे काय? कामगारांमध्ये ही बातमी पसरली असेलच. पुढे म्हणजे काय? काम सुरू आहे तसंच सुरू राहील. चला आता मी कामगारांसोबत बोलतो. ते तिघे केबिनमधून बाहेर आले तेव्हा आबा काही माणसांसह तिथेच उभे होते. साहेब, मी म्हणालो होतो माक्षिका देवाला तिथून काढू नका. आता देवाने दंड द्यायला सुरुवात केली आहे. श्रीरंगने नकारार्थी मान डोलावली आणि त्या दोघांसह तो तिथून निघून गेला. जिथे रस्त्याचे काम सुरू होते तिथे आल्यावर कामगारांसोबत बोलून श्रीरंग परत निघाला. तेव्हा त्याला सोडायला आशिष आणि मोहन गाडीजवळ आले. हे पहा, तुम्ही दोघे आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करा. दोघांपैकी एक जण साईटवर सतत असला पाहिजे. मी काही दिवसात अजून 2 जण भरती करतो, पण तोपर्यंत तुम्हा दोघांनाच सगळी जबाबदारी सांभाळावी लागेल. काही काळजी करू नका साहेब, आम्ही पाहून घेऊ. मोहन म्हणाला. धुराळा उडवत श्रीरंगची गाडी निघून गेली. चल मोहन, आपल्याला आता कामाचं कसं करायचं ते ठरवावं लागेल. आशिष, मी रात्री त्या केबिनमध्ये नाही राहू शकत, मोहन म्हणाला. अरे काय तू, आता तर साहेबांना म्हणाला पाहून घेऊ आम्ही. हे म्हणजे असं झालं, चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, आशिष बोलला. मोहन काहीच बोलला नाही, फक्त ओशाळला. बरं मग एक काम कर, तू आता जा साईटवर, मी रात्री जाईन. मोहन बोलला. हां जातो मी, तू झोप जरा वेळ, रात्री जागं राहता येईल मग. दिवसभर काम पाहून संध्याकाळी आशिष परत केबिनमध्ये आला. मोहन नुकताच उठला होता. रात्री सोबत जेवण करून मोहन रात्रपाळीसाठी बाहेर पडला. त्या केबिनमध्ये आशिष आता एकटाच होता. इतर कामगार राहायला गावाबाहेर असलेल्या टेंटमध्ये जात होते, पण ते अंतर रस्त्याचे काम सुरू असलेल्या जागेपासून खूप जास्त होते. त्यांची केबिन ही त्या जागेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर दाट झाडीमध्ये असलेल्या एका छोट्या टेकाडावर बांधलेली.
तिथे वीज नसल्याने कंदिलाची सोय केलेली, जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवलेले. गावातील एक माणूस 2 वेळा जेवण बनवायला येत असे. त्या केबिनमध्ये 2 खोल्या होत्या. मागील बाजूस एक छोटे न्हाणीघर बनवलेले. अगदी गरजेचे असे मोजके सामान तिथे होते. रात्रीच्या वेळी पुढील खोलीमध्ये एका कंदिलाचा प्रकाश असायचा. आत यायचा एकमेव दरवाजा बंद करून आशिष तिथे असलेल्या गादीवर पडला. रात्रीचे 11 वाजले असतील. त्यावेळी त्याला काही कारण नसताना अस्वस्थ वाटू लागले. तो उठून बसला. बाहेर कोणीतरी दबकत चालत असावे असा त्याला भास झाला. उठून त्याने अडकवलेला कंदील हातात घेतला आणि केबिनचा दरवाजा उघडला. बाहेर गर्द अंधार होता. रातकिड्यांचा आवाज वातावरणात भरला होता. बाहेरील उंच झाडे अंधारात अंगावर आल्यासारखी वाटत होती. त्याने केबिनच्या आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणाचेही अस्तित्व जाणवत नव्हते. काही किडे त्या कंदिलाच्या उजेडाने त्याच्या दिशेने आकृष्ट झाले होते. इतकंच. तो आत येऊन पुन्हा झोपला. त्याला झोप लागत नव्हती. त्या केबिनमध्ये आदल्या रात्री 2 जणांचा जीव गेला होता. ही गोष्ट त्याच्या डोक्यात उफाळून येऊ लागली. कितीही झालं तरी अंधार अशा विचारांना अधिकच भर घालतो. जवळपास 1 तास होऊन गेला तरी तो फक्त कूस बदलत होता. अशातच केबिनच्या बाहेर त्याला कसलासा आवाज आला. कर कर असा काहीसा तो आवाज होता. रात्रीच्या शांततेला चिरून येत असलेला तो आवाज अधिकच स्पष्ट होता. केबिन बाहेर काहीतरी होतं. पुन्हा एकदा त्याने हातात कंदील घेतला आणि दरवाजा उघडला. तो आवाज मागील बाजूने येत होता. हळूहळू तो मागे गेला आणि समोरील दृश्य पाहून मोठ्याने ओरडला. त्याचवेळी त्याच्या मानेत जोरात कळ आली आणि डोळ्यासमोर हळूहळू अंधार दाटला. सकाळी 7च्या सुमारास रात्रपाळीचे कामगार निघून गेले. पुढच्या शिफ्टचे कामगार यायला वेळ होता. त्यामुळे मोहन आराम करण्यासाठी केबिनकडे निघाला. जवळ आल्यावर दरवाजा उघडाच आहे असे त्याला दिसले. आत येऊन त्याने आशिषला आवाज दिला, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तो आतल्या खोलीत गेला. तिथेही आशिष नव्हता. बाहेर येऊन आजूबाजूला आशिषला आवाज देत तो केबिनच्या मागच्या बाजूला आला. तिथे आशिष पडला होता. आशिष उठ, त्याला हलवत तो बोलला, पण आशिषकडून काहीही प्रतिसाद आला नाही. त्याचे शरीर पूर्ण थंड पडलेले, श्वास बंद होता. आता मात्र मोहन घाबरला. काय करावे हे त्याला समजत नव्हते. तो धावतच साईटवर गेला. तिथे काही कामगार आले होते. त्या कामगारांना घेऊन तो परत केबिन जवळ आला. त्या कामगारांनी आशिषचे प्रेत आत आणून ठेवले. सकाळी 11च्या सुमारास श्रीरंग आला. त्याच्यासोबत अजून एक व्यक्ती होती. मोहन आणि त्या व्यक्तीला घेऊन श्रीरंग केबिनमध्ये गेला आणि दरवाजा बंद करून घेतला. मोहन, काय प्रकार आहे हा? आशिषला काय झालं आता? साहेब, मलाच काही कळेना. मी रात्रपाळीवरून आलो तर मोहन तिथे मागे पडलेला. मग मी काही कामगारांच्या मदतीने त्याला इथे आत आणून ठेवला. आदित्य, तुम्हाला काय वाटते? त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहत श्रीरंग बोलला. आदित्य जवळपास 50च्या वयाचे डॉक्टर होते. श्रीरंग ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्याच्या मालकाने आदित्यला अधिक तपास करण्यासाठी श्रीरंग सोबत पाठवले होते. आदित्य यांनी त्यांची बॅग उघडली. त्यातून भिंग आणि बाकीची काही अवजारे काढून त्यांनी आशिषच्या मृतदेहाचे अवलोकन करण्यास सुरुवात केली. श्रीरंग, मला तरी काही समजत नाहीये. याच्या शरीरावर कसलीही खून नाही. काल ज्या 2 बॉडी आल्या होत्या त्यांची देखील मी तपासणी केली होती. त्यांच्या शरीरात ना कसल्या विषाचा अंश होता ना त्यांना बाकी काही झाले होते. मृत्यू कशाने झाला हे समजलेच नाही. या आशिषचे तसेच काहीतरी झाले आहे. आदित्य, म्हणजे हे प्रकरण तुमच्या हाताबाहेरचे आहे असं म्हणू शकता तुम्ही? खेदाने आदित्य बोलले. साहेब, मी आता इथे राहणार नाही. जो कोणी इथे रात्री राहतोय त्याचा जीव जातोय. मोहन म्हणाला. बरोबर आहे तुझं मोहन. एक काम कर, सध्या काम बंद ठेवा. काय करायचं ते पहा तुम्ही, श्रीरंग बोलला. आशिषचा मृतदेह आदित्यने तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. संध्याकाळपर्यंत ते सगळे पुण्याला परतले. पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात
महादेव यांचा जुना वाडा होता. जवळपास 60चे वय असलेल्या महादेव यांचा अमानवी गोष्टींचा खूप गाढा अभ्यास होता. त्यांचा मुलगा एकदंत अशाच गोष्टीमध्ये तज्ज्ञ होता. रात्री 8च्या सुमारास श्रीरंग महादेव यांच्या वाड्यात आला. त्याच्या वडिलांची महादेव यांच्यासोबत ओळख होती. वाड्याच्या दिवाणखान्यात एका जुन्या खुर्चीवर महादेव बसलेले. त्यांच्या बाजूलाच एकदंत उभे होते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर श्रीरंग बसला होता. बाबांनी मला तुमची भेट घ्यायला लावली होती, श्रीरंग बोलला. नक्की काय काम आहे, एकदंत यांनी विचारले. श्रीरंगने त्या रस्त्याच्या कामात घडलेल्या सर्व घटना त्या दोघांना सांगितल्या. म्हणजे ते जे मृत्यू झाले त्यात काहीतरी भूताटकी आहे असं तुम्हाला वाटतं, एकदंत यांनी विचारले. हो, म्हणजे डॉक्टरांना काही मिळाले नाही. काय झालं हे समजायला काहीच मार्ग नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता तरी मला नीटसा अंदाज येत नाहीये. एकदंत तिथे येईल तुमच्यासोबत, मग काय आहे ते तोच पाहून घेईल, महादेव म्हणाले. दुसऱ्या दिवशी एकदंत आणि श्रीरंग त्या गावात पोहोचले. श्रीरंग, आपल्याला त्या आबांना भेटता येईल का, एकदंत यांनी विचारले. हो एकदंत, तसं आता ते आबा आमची काही मदत करत नाही, पण कदाचित तुमच्यासोबत बोलतील ते. काही वेळाने ते दोघे आबांच्या घरी पोहोचले. आबा बाहेरच जनावरांना खायला घालत होते. श्रीरंगने एकदंत आणि आबांची ओळख करून दिली. हे बघा एकदंत, मी आधीच यांना सांगितले होते, त्या जाळिकेतून रस्ता न्यायचा विचार पण करू नका. तिथं सगळी झाडंही माक्षिक देवाची आहेत, पण यांनी ऐकलंच नाही. आबा, पण माक्षिक देव नक्की कोण आहे, एकदंत यांनी विचारले. त्या जाळिकेच्या झाडांचा राखणदार आहे. तुम्ही पाहिला आहे का कधी? नाही हो, आम्ही तर आमच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकलं आहे. असं पण त्या जाळिकेमध्ये इतकी दाट झाडी आहे की कधी कोणी तिथं जात नव्हतं. पण समजा कोणी तिथे गेलं, त्याला कधी काही त्रास झाला आहे का? नाही, आजपर्यंत तरी कोणाला काही त्रास झाला नाही. तिथं ती दगडाची प्रतिमा होती, तोच माक्षिक देव होता का? हां, या लोकांनी त्याला बाजूला केला, म्हणूनच त्यांना दंड मिळाला. आबा, आम्ही आता त्या जाळिकेत चाललो आहोत. तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. काहीसा विचार करत आबांनी होकार दिला. ते तिघे जंगलाच्या दिशेने निघाले. काम बंद असल्याने तिथे कोणीच नव्हते. त्या माक्षिक देवाची मूर्ती होती. तिथे आल्यावर एकदंत यांनी आजूबाजूला पाहिले. त्यावर असलेल्या आकृत्या त्यांनी निरखून पाहिल्या. हळद कुंकवामुळे त्या अस्पष्ट झालेल्या. अशा प्रकारच्या मूर्ती काही देवरायांमध्ये असतात, पण ही जाळिका म्हणजे देवराई तर नक्कीच नाही. एकाच प्रकारची झाडे इतक्या दाटीवाटीने इथे असण्याचे काय कारण असावे हे समजत नाहीये. आमचा आजा म्हणायचा ही जाळिका जीवनदायी आहे, पण का म्हणायचा ते त्याला पण माहीत नव्हतं, आबा म्हणाले. एकदंत यांनी त्यांच्या पद्धतीने सगळा भाग तपासून पाहिला. श्रीरंग, आपण आता केबिनकडे जाऊ. या भागात मला तरी काही अनैसर्गिक जाणवले नाही. ते तिघे केबिन जवळ आले. दाट झाडीत असलेली ती केबिन पाहून एकदंत म्हणाले, ही केबिन इतक्या दाट झाडीत आहे, काय प्रकार घडतोय हे कोणाला कळणार देखील नाही. एकदंत, ही जागा बांधायला योग्य होती म्हणून, श्रीरंग म्हणाले. एकदंत केबिनमध्ये आले. त्यांनी आतून बाहेरून ती केबिन नीट पाहिली. दोन्ही खोल्यांना मोठ्या खिडक्या होत्या आणि आत यायला एकच दार. त्यांनी बॅगमधून एक ऊत काढला आणि हातात पकडून काही मंत्र म्हणत तो ऊत त्या केबिनच्या प्रत्येक कोपऱ्यात नेऊन टाकला. केबिनचा दरवाजा बंद करून ते बाहेर आले. त्याच्या आजूबाजूला काही अंतरावर त्यांनी फिरून पाहिले. काही वेळाने ते पुन्हा केबिनमध्ये आले. त्यांनी तिथे टाकलेला ऊत नीट पाहिला. त्याच्या रंगावर कोणताही परिणाम झाला नव्हता. श्रीरंग, या जागेत नक्कीच काही वाईट शक्ती नाही, पण मग एकदंत हे सगळे प्रकार झाले कसे ते शोधायला आज आपल्याला एक केबिनमध्ये राहावे लागेल. आपल्याला म्हणजे? आश्चर्याने श्रीरंग बोलला. म्हणजे तुम्ही आणि मी? पण एकदंत, मी असताना तुम्ही कशाला काळजी करत आहात? बरं, पण तुमचा काय प्लॅन आहे नक्की? आता असा काही प्लॅन नाही, कारण इथे नक्की आपल्यासमोर काय येईल याची मला देखील कल्पना नाही.